आदित्य सीड्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तर मंडळी, आज आलो आपण बोधेगाव येथील प्रगतशील कास्तकार आपल्यासोबत भाऊ आहेत. त्यांनी आपला आदित्य वैभव हा गहू त्यांच्या शेतामध्ये लागवड केलेला आहे. आपण जाणून घेऊ की त्यांना आदित्य वैभव हा जे गहू आहे त्यांना कसा राहिला. हो, त्या अगोदर तुमचा परिचय द्या. माझं नाव गोपाल किसन चव्हाण, राहणार पिंपळगाव, पोस्ट करजगाव, तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ. ओके. आदित्य वैभव हा त्यांच्या शेतामध्ये लागवड केलेला आहे. तर भाऊंना कसा वाटला त्यांनी सांगा. चांगलं आहे, आता क्वालिटी चांगली आहे. एका उंबीच्या याच्यातनी सरासरी 4 दाण्याचं हे आहे, चौकडी. अच्छा. आणि फुटवे पण भरपूर आहे. तुम्ही पाहू शकता, एका झाडाला फुटवे भरपूर आलेले आहे. एका दाण्याला हे बघा, हे एकाच दाण्याचं आहे. 9-10च्या वरतच सरासरी आहे. चांगले फुटवे आहे आणि हाईट कमी असल्यामुळे पाणी देताना हवा वगैरे पाऊस वगैरे आलं तर पडायची भीती नाही आहे. अच्छा. हा समजा सगळ्यात हाईटच्या हिशोबानं. बरोबर. आणि उंबी तर आता माझं पहिलंच वर्ष आहे, अनुभव चांगला, म्हणजे उंबी वगैरे चांगली वाटत आहे. आणि पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच जास्तीत जास्त पेरण्याचा प्रयत्न करू. ओके. तुम्हाला एकंदरीत हा प्लॉट आवडला ना? हो, चांगला. ओके. म्हणजे भाऊचं म्हणणं आहे की हा जास्त हाईट करत नाही, जेवढी आपल्याला हाईट पाहिजे तेवढीच करते, त्याच्यामुळे हवेमुळे हा पडत नाही गहू. बाकीच्या गावामध्ये कसं आहे, हाईट दिसते तर त्याला खायलाही तेवढंच लागते. बरोबर. कारण की हाईटमुळे ते वरतच जाते, बरोबर. उंबीमध्ये ताकद जात नाही. अच्छा. आणि हाईट कमी असल्यामुळे फुटवे पण जास्ती आहे हा. आणि उंबीमध्ये ताकद पण येते. अच्छा. पाणी जास्त द्यायचं काम नाही. तर भाऊंचं अतिशय चांगल्या प्रकारे भाऊंचं निरीक्षण आहे शेतामध्ये होऊ शकतो. म्हणून आपला वैभव हा जो गहू आहे भाऊंना अतिशय चांगल्या प्रकारे आवडलेला आहे. तर इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही हा गहू? इतर शेतकऱ्याला सांगायचं हेच आहे की आपण कास्तकार आहे. कास्तकाराला एक एक पैसा, वेळ, आपल्याला सर्व काही शेतीच्या भरोश्यावर आहे. तर जो वाण चांगला पिकेल त्याच वाणाकडे आपण प्रेरित होऊया. आणि माझं असं सांगणं आहे की आदित्यचं वैभव चांगलं गहू आहे, तुम्ही पण तेच लावा. धन्यवाद. भाऊंचे खूप खूप आभार. त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्यासोबत त्यांचं मनोगत शेअर केलेलं आहे. धन्यवाद.